पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडी येथे महापालिका प्रचाराची जोरदार सुरुवात करण्यात आली आहे। स्थानिक नागरी प्रश्न, विकास कामे, मूलभूत सुविधा तसेच भविष्यातील नियोजन याबाबत मतदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। हडपसर सातववाडी परिसरातील नागरिक आणि मतदारांनी या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। सर्व इच्छुक उमेदवार एकत्र येत एकसंघपणे प्रचाराला उतरल्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण जल्लोषाचं असून आगामी निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत। यावेळी प्रचार अभियानामध्ये प्रभागातील सर्व एकत्रित इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधलाय। यावेळी वैशालीताई बनकर, विजयाताई कापरे, योगेश ससाणे, सौ संजीवनी जाधव, सागराजे भोसले, डॉक्टर शंतनू जगदाळे, वर्षा पवार, निर्मला विचारे, सुवर्णाताई जगताप, कोमल टेमगिरे, अश्विनीताई वाघ, अजिनाथ मामा भोईटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडी या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16 डिसेंबरपासून प्रभाग क्रमांक 16 मध्ये जवळपास आम्ही 16 जण याच्यामध्ये इच्छुक आहोत। सर्वांनी एकत्र येऊन एक माहितीपत्रक आणि एक कॅलेंडर छापून त्याप्रमाणे घरटी प्रचार चालू केलेला आहे। आमची भूमिका, आमचं मनोगत घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण फिरत आहोत। नजीकच्या काळामध्ये तिकीटं फायनल होतील, त्यानंतर पुढचा प्रचार चालू होईल। परंतु ज्या 16 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली त्या सर्वांनाच एकत्र घेऊन मला वाटतं पुणे शहरातला पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकत्रित प्रचार प्रभाग क्रमांक 16 मध्ये 16 तारखेला शिवाय 16 उमेदवार एकत्र येऊन जे इच्छुक आहेत त्यांनी चालू केलेला आहे। त्यामुळं नागरिकांमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक भावना दिसून येते की हे एकीचं बळ असं शेवटपर्यंत नक्कीच राहील आणि 4च्या 4 उमेदवार जे पक्ष फायनल करेल पुढच्या 4-8 दिवसामध्ये ते चांगल्या मताधिक्याने निवडून येऊन हडपसर प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांची नगरसेवक म्हणून काम करण्याची आमची जी इच्छा आहे ते नागरिक पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास वाटतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। काळे बोराटे नगर कॉलनी नंबर 11 यामध्ये आम्ही सर्व उमेदवार 16च्या 16 उमेदवारांना घेऊन या ठिकाणी आम्ही फिरत आहोत। या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। नागरिक बंधू भगिनींमध्ये प्रत्येक घरागणीस उमेदवारांना ओवाळलं जातं आहे। याच्यावरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं काळे बोराटे नगरमध्ये चांगल्या प्रकारचा प्रचार अगोदरच झालेला आहे आणि आम्ही फक्त आता सदिच्छा भेट त्यांना देत आहोत। त्या सदिच्छा भेटीचा परिणाम इतका छान आहे की लोक सकारात्मकपणे आम्हाला येऊन भेटत आहेत। गेली 8 वर्ष 9 वर्षाला निवडणुका नसल्यामुळे नागरिकांच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। आता येणाऱ्या 15 तारखेनंतर ते प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी विजय करतील अशी या ठिकाणी म्हणजे काळे बोराटे नगर या ठिकाणी फिरलो आम्ही। त्यानंतर सातववाडीमध्ये काही भाग झाला, महात्मा फुले वसाहत झाली, लक्ष्मी कॉलनीचा परिसर या ठिकाणी आहे, 15 नंबरचा आकाशवाणीचा परिसर झाला। या ठिकाणी हिंगणेमाळा ससाणे नगर हा परिसर आम्ही या ठिकाणी कव्हर केला आहे। राहिला उर्वरित परिसर येत्या 4 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांना पक्षाची भूमिका समजून सांगतो आहे आणि त्यामुळे निश्चितपणे नागरिकांचा जो वाढता कल आहे आमच्या बाजूने तो वाढतच चाललेला आहे आणि निश्चितपणे 4ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे हात बळकट केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो। सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी विशेष आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।